मुलुंडची ऑर्डर घेऊन जाताना मध्येच रस्त्यामध्ये असा काय सीन बघायला भेटला। नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1 लाख रुपये। तर आज आहे डे 1। देवाची पूजा करून चहा पिऊन कामाला सुरुवात केली। त्यानंतर पोर्टरमधून 30 मिनिटांनंतर ऑर्डर भेटली आणि घरातून निघालो पिकअप लोकेशनवरती येऊन पार्सल बघितलं तर एवढं मोठं पार्सल घेऊन जायला होणार खूप त्रास। चॅलेंजचा पहिला दिवस आहे आणि पहिलीच ऑर्डर आहे, म्हणून ऑर्डर पण नाही कॅन्सल करू शकत, कारण पोर्टरमध्ये फक्त 2 बाय 2 फूटचं पार्सल घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर पार्सल अशा प्रकारे बांधून निघालो ड्रॉप लोकेशनवरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं। त्याचे भेटले 160 रुपये। त्यानंतर तिकडेच वेट करून दुसरी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशनवरती येऊन गाला कुठे आहे तोच भेटेनासा झाला। कस्टमर कडून पार्सल पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला। जाता जाता बोर्जोची पण ऑर्डर भेटली होती सेम लोकेशनवरती येऊन ते पण पार्सल कस्टमर कडून पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला। तर म्हणजे हे पार्सल कांदिवलीला घेऊन जायचं होतं। ड्रॉप लोकेशनवरती येऊन कस्टमरला कॉल करून पार्सल डिलिव्हर केलं। त्याचे भेटले 196 रुपये। त्यानंतर तिसरा ड्रॉप लोकेशनवरती येऊन गेटवरती एंट्री करून पार्किंग मध्ये गाडी लावून पार्सल डिलिव्हर केलं। त्यानंतर लागली मला भूक। तर म्हणजे आजपासून मी फक्त घरचं जेवण करणार, कारण रोज रोज बाहेरचं खाणं पण खूप चांगलं नाही। त्यामध्ये या दादाला पण भूक लागली होती, त्यामुळे आपला टिफिन पार्टनर भेटला। लंच करून 1 तास झाला ऑर्डर नाही, 2 तास झाले ऑर्डर नाही। त्यानंतर बोझोमधून ऑर्डर भेटले आणि पार्सल होतं 20 केजीचं आणि निघालो पिकअप लोकेशनवरती येऊन पार्सल बघितलं तर 20 केजीच्या वरती होतं। त्याचे कस्टमरने दिले 100 रुपये एक्स्ट्रा। पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशन। तर म्हणजे हे पार्सल मला मुलुंडला घेऊन जायचं होतं। गोरेगाव आरेमधून जाता जाता कारचं असं काय सीन झालं, त्यामध्ये खड्डा पण जास्त मोठा नव्हता, नाहीतर कार पलटी होण्याची शक्यता पण जास्त असते। त्यामध्ये बसवाले भाऊने पण जाता जाता हालत खराब करून टाकली। ड्रॉप लोकेशनवरती आलो तर गाडी पण आतमध्ये घेऊन जायला देत नव्हते। त्यांना म्हटलं लॉबीमध्ये फक्त पार्सल ठेवून होतो। त्यानंतर गेटवरती एंट्री करून कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करणार, तर कस्टमरने ॲड्रेस चुकीचं दिलं होतं। पुन्हा ते पार्सल खाली घेऊन आलो, फोन करतो ते फोन पण उचलत नव्हते। त्यानंतर पार्सल पिकअप केलं, त्यांना कॉल केला तर बिल्डिंग बरोबर होती, फ्लॅट नंबर चुकीचं दिलं होतं। त्यानंतर पार्सल त्याच ठिकाणी घेऊन गेलो आणि कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं। त्यानंतर 1.5 तास वेट करून बोर्जोमधून ऑर्डर भेटली, पण पोर्टरमधून का ऑर्डर भेटत नव्हती। पिकअप लोकेशनवरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनवरती येऊन गेटवरती एंट्री करून बिल्डिंगच्या आतमध्ये आलो तर राधाकृष्णाची पेंटिंग बघून मन खुश झालं। त्यानंतर पार्सल डिलिव्हर, त्यानंतर पोर्टरमधून ऑर्डर भेटले आणि पिकअप लोकेशनवरती येऊन फ्लोअरवरती येऊन या 2 भाईंना बघून झाले उदास। कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं तर सरांनी मला तिसरा पण नमुना दाखवला, जो अंधारात लपला होता। तर म्हणजे हे पार्सल मला गोरेगावला घेऊन जायचं होतं। ड्रॉप लोकेशनवरती येऊन 7 मध्ये पार्सल डिलिव्हर केलं। तर मंडळी, आज आपला आहे चॅलेंजचा पहिला दिवस आणि त्या दिवशी आपला जवळजवळ 3 ते 3.5 तास आपले वाया गेले आणि त्यामध्ये पण आपण आपला जो डेलीचा टार्गेट आहे तो टार्गेट आपण कंप्लीट करायचा प्रयत्न केला आहे। पोर्टरमधून अर्निंग झाले 435 रुपये आणि बोर्जोमधून अर्निंग झाले 649 रुपये। आणि आपण जे मुलुंडला पार्सल घेऊन गेलो होतो बोर्जोचं पार्सल 20 केजीच्या वरती होतं। सरांनी त्याचे आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा दिले। तर आज आपली टोटल इन्कम होते 1184 रुपये। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा।